प्रत्येक गोष्टीवर आपण काम करतोय आणि म्हणून रेल्वेचा आमूलाग्र बदल घडवून त्यामधून देशाचा बदल घडवण्यासाठी आपण कार्यक्रमाला सुरुवात केली। हा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर धुळ्याचा चेहरामोहरा बदलून जाईल आणि याचं कारण असं की धुळं हे आता तरी बाजूला असं वाटत असलं तरी त्याचं लोकेशन हे अतिशय स्ट्रॅटेजिक आहे। धुळ्याला आज एक जसं नागपूरला आपण म्हणतो त्याचप्रमाणे धुळ्याला देखील आपण हार्ट ऑफ देशाचा म्हणू शकतो आणि धुळ्याला आज एक लॉजिस्टिक हब देशाचं निर्माण होऊ शकतं। आणि का होऊ शकतं तर जीएसटी झाल्यामुळे देशातला एकच राज्यामध्ये असणारी निर्णय जे बंधनं होती ती कोलमडून पडल्यामुळे एक संपूर्ण देश हे एक बाजारपेठ निर्माण होते। अशा वेळेला बाजारपेठ निर्माण झाली तर ठिकठिकाणी लॉजिस्टिक हब करावे लागतील आणि ते लॉजिस्टिक हब आपल्या धुळ्यामध्ये पण मोठ्या प्रमाणावर तयार होऊ शकतो आणि ते होण्यासाठी आवश्यक असेल तर ते म्हणजे आपल्याकडे रेल्वे पाहिजे आणि रेल्वे नसेल तर लॉजिस्टिक कसं होणार आणि त्यासाठी आपण या मुख्य गोष्टीवर हात घालून आपण रेल्वे हाच विकासाचं माध्यम मानून आपण लॉजिस्टिक हब तयार करायला पण सुरुवात केली आणि म्हणून मला पूर्णपणे खात्री आहे की रेल्वे हाच एक विकासाचा मार्ग असेल आणि धुळ्याचा प्रचंड मोठ्या प्रमाणावर विकास पुढच्या काळामध्ये आपल्याला धुळ्यात झालेला दिसेल आणि त्याची सुरुवात ही ह्या इंदोर मनमाड मार्गामुळे झालेली होईल। आणि मी आताच सांगतो कारण आता मुद्दाम घोषणा करत नाही परंतु मी आणि डॉक्टर भांबरे आणि आम्ही बरेचदा चर्चा केली आहे की अनेक गोष्टी आम्ही धुळ्यामध्ये आणणार आहोत आणि त्या जेव्हा आणल्यानंतर त्याची चर्चा केली जाईल। परंतु निश्चितपणे मी सांगू शकतो की उद्याचा भारत कसा असेल ह्याचा विचार करून धुळ्यात काय झालं पाहिजे याप्रमाणे दूरदृष्टी त्याप्रमाणे विचार असण्याची गरज होती आणि त्या दृष्टीने आम्ही आज प्लॅनिंग करायला सुरुवात केली। मी धुळेकरांचं मनापासून अभिनंदन करतो की एक योग्य लोकप्रतिनिधी निवडून पाठवला तर काय होऊ शकतं याचं एक चांगलं ज्वलंत उदाहरण म्हणजे आपण डॉक्टर भांबरेंना तिकडे निवडून पाठवलं आणि आज खऱ्या अर्थाने धुळ्याच्या विकासाला एक निराळी दिशा मिळाली। धुळेकरांना धन्यवाद दिले पाहिजेत। एक काळ असा होता की सह्याद्रीच्या रक्षणाला हिमालय गेला, हिमालयाच्या रक्षणाला सह्याद्री गेला म्हणून आपण 1962 साली आपण म्हटलं होतं। आज सातपुडा देखील आज हिमालयाच्या रक्षणासाठी आज तिकडे निश्चितपणे गेलेला आहे आणि मला खात्री आहे की आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाला अत्यंत विचारवंत अत्यंत चांगल्या धोरणं आखणाऱ्या राजकारण्यांची गरज आहे। डॉक्टर भांबरे हे चांगले ऑन्कोलॉजिस्ट आहेत त्यामुळे अत्यंत दुर्धर रोगावर मात कशी करायची याच्यासाठी त्यांना त्यांच्याकडे चांगलं ज्ञान आहे। आपल्या समाजाला देखील जे काही दुर्धर रोग लागले त्याच्यावर देखील मार्ग काढण्यासाठी अशाच एका चांगल्या ऑन्कोलॉजिस्टची गरज होती आणि मला खात्री आहे की आपल्या समाजातली अनेक गुणी सगळे दूर करण्याची काम देखील एक चांगला लोकप्रतिनिधी म्हणून करते। मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की जेव्हापासून ते लोकसभेत निवडून आले तेव्हापासून त्यांचं काम जवळून पाहण्याची मला संधी मिळाली। एक अत्यंत अभ्यासू चांगला लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी खरोखरच आपलं छाप आपल्या देशातल्या लोकसभेवर देशातल्या सर्व लोकांना उमटवली आहे आणि म्हणून आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी त्यांच्यावर एक फार मोठी जबाबदारी सोपवली। मला खात्री आहे की डॉक्टर भांबरे देशाचं संरक्षण करतील त्याचप्रमाणे आपल्या धुळ्यातल्या सगळ्या लोकांचं रक्षण देखील करतील आणि ह्या दोघांचाही विकास करण्यासाठी आलेल्या दिवसामध्ये तुम्हा सगळ्यांना एक चांगले दिवस यावे अशी मी आशा व्यक्त करतो आणि पूर्णपणे खात्री बाळगतो। मला माहिती आहे की पुढच्या सोमवारी 7 तारखेला रक्षाबंधन बरोबर ना 7 तारखेला आहे आणि आता आमच्या साहेबांनी सांगितलं की माझ्या बहिणीने मला काय सांगितलं परंतु माझी एक बहीण रेखा नांदेड तरी माझी बहीण आहेच माझी मोठी बहीण आहे परंतु एक बहीण इकडे असल्यामुळे मला वाटतं तर धुळेकरच माझ्या सगळ्या बहिणी झालेल्या आहेत आणि म्हणून एक धुळे हीच बहीण मानून
धुळेकरांच्या पदरामध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी काय टाकावं हा विचार मी करत असतानाच सुदैवाने संधी मिळाली की मनमाड इंदोर ही धुळेकरांच्या रक्षाबंधनाचं प्रतीक म्हणून त्यांना द्यावं त्या दृष्टीने देण्याची मला संधी मिळाली. म्हणजे भाऊ म्हणून भावाचं काम असतं की एकदा राखी बांधली की त्या बहिणीचं रक्षण कायम करण्याची जबाबदारी भाऊ घेत असतो. आणि म्हणून रक्षाबंधन ते बंधन आहे, पण ते बंधन अशा तऱ्हेचं नाही की आता बंधन म्हणजे काहीतरी आपलं बंधन वाटावं. हे बंधन न तुटणारी बंधन आहे आणि रक्षा करण्याची जबाबदारी बहिणीची भाऊ घेत असतो. मी तुमचा सगळ्यांचा धुळेकरांचा भाऊ म्हणून मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की निश्चितपणे ह्यानंतर ज्या ज्या गोष्टीसाठी तुम्हाला माझी मदत लागेल त्यामध्ये डॉक्टर भांगरे, आमचे रावळ साहेब आहेत, सगळे लोकप्रतिनिधी आहेत, या सगळे मिळून आम्ही एकत्र येऊन निश्चितपणे धुळ्याचा पूर्ण विकास करण्यासाठी जी जबाबदारी आम्ही घेऊ. त्यासाठी तुम्हाला मनापासून पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो, धन्यवाद मानतो आणि खरं सांगतो मनापासून की एवढ्या चांगल्या भावनेने, एवढ्या चांगल्या उदार मनाने तुम्ही जो सत्कार केला त्याबद्दल मनापासून मी तुमचे आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने तुमच्यासमोर नतमस्तक. आपण प्रभू भाऊंना जोरदार टाळ्यांच्या गजरात अभिवादन करूया. मी बबन भाऊ यांना विनंती